ಈಗಾಗಲೇ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮಧ್ಯಂತರ ಬಜೆಟನ್ನು ಮಂಡನೆ ಮಾಡಿದೆ. ವಿತ್ತ ಸಚಿವೆ ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ಅವರು ಬಜೆಟನ್ನು ಮಂಡನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಪರ ಮತ್ತು ವಿರೋಧ ಚರ್ಚೆಗಳು, ಅಭಿಪ್ರಾಯಗಳು ಕೂಡ ವ್ಯಕ್ತವಾಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡೋದಕ್ಕಾಗಿ ಇದೀಗ ಬೆಳಗಾವಿಯ ಗಣಪತಿ ಗಲ್ಲಿಯ ವ್ಯಾಪಾರಿಗಳ ಸಂಘಟನೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂಥ ರಮೇಶ್ ಪಾವಲೆ ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ. ಬನ್ನಿ ಅವರನ್ನು ಮಾತನಾಡ್ಸೋಣ. ಬಜೆಟ್ ಬಗ್ಗೆ ಅವರ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳೇನು, ಅವರ ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳು ಏನಾಗಿರಬಹುದು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್. ಈಗಾಗಲೇ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಬಜೆಟನ್ನು ಮಂಡನೆ ಮಾಡಿದೆ. ಹಣಕಾಸು ಸಚಿವೆ ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ಅವರು ಈ ಮಧ್ಯಂತರ ಬಜೆಟ್ ಮಂಡನೆ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಪರ ವಿರೋಧ ಚರ್ಚೆಗಳು ಶುರುವಾಗಿವೆ. ತಮ್ಮ अभिप्राय ಏನು? आजचा जो माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो मांडलेला बजेट आहे तो सुव्यवस्थित आणि चांगला आहे. कारण या बजेटमध्ये कोणतंही जास्त म्हणजे हानिकारक नाही आहे. तरी देखील व्यापारी जनतेचं म्हणणं होतं की GST चालू झाल्यामुळे केंद्र सरकारला अतोनात पैसा मुबलक प्रमाणात मिळत आहे आणि देशाची सुधारणा होत आहे. तर व्यापारी लोकांचं म्हणणं होतं की इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे तो पूर्णपणे काढून टाकण्यात येईल, ह्या पद्धतीचं व्यापारी लोकांचं म्हणणं होतं. तसं काही ह्या बजेटमध्ये दिसलं नाही. निदान 5 लाखाचा जो स्लॅब आहे तो 8 ते 10 लाखापर्यंत वाढवला असता तरी चाललं असतं. कारण व्यापाऱ्यांच्याच GSTमुळे आज देशामध्ये भरपूर सुधारणा दिसत आहेत, देशाची उन्नती होत आहे. त्यामुळे जर इन्कम टॅक्स काढला असतं तर बरं झालं असतं. तरी देखील आजचा जो अर्थसंकल्प आहे पुढील समोर इलेक्शन ठेवून म्हणजे समतोलपणे केलेला आहे, त्याचं आम्ही स्वागतच करतो. ಸರ್, ಆದರೆ ಕೆಲವರು ಜನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದೊಂದು ಭರವಸೆಯ ಬಜೆಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇನ್ನೂ ಕೆಲವು ಜನರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದೊಂದು ಎಲೆಕ್ಷನ್ ಪೂರ್ವ ಬಜೆಟ್, ಎಲೆಕ್ಷನ್ ಬಜೆಟ್ ಇದು. ಹೀಗಾಗಿ ಇದರಿಂದ ದೇಶಕ್ಕೆ ಒಳಿತಾಗೋದು ಅಷ್ಟೊಂದು निरीक्षे ಮಾಡುವಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. नाही, या बजेटमुळे देशाचं उन्नती होणारच आहे. आणि ह्या बजेटमध्ये असं काय दुसरं फार मोठं काय केलेलं नाही. जो बजेट मागील होता तोच पुढे चालू ठेवलेला आहे. आणि ह्या बजेटमुळे देशाची उन्नतीच होणार आहे. आणि सरकार जो काही निर्णय घेत आहे तो चांगला आहे, त्याचं आम्ही स्वागतच करतो. थोड्या काही त्रुटी असतील तर पुढच्या बजेटमध्ये त्यांनी सुधारून घ्याव्यात, एवढीच व्यापाऱ्यांच्याकडनं विनंती. ಇದಿಷ್ಟು ರಮೇಶ್ ಪಾವಲೆ ಅವರ ಮಾತುಗಳು. ಇದೀಗ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಸಂಘಟನೆಯ ಮತ್ತೊಬ್ಬರಿದ್ದಾರೆ, ಬನ್ನಿ ಅವರನ್ನು ಮಾತನಾಡ್ಸೋಣ. ಸರ್ ನಮಸ್ಕಾರ. ತಾವು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬಜೆಟನ್ನು गमनिस्तीरी ಮತ್ತು तम अभिप्राय ಏನು? आताच माझे मित्र रमेश पावलेंनी जे बोलले त्याप्रमाणेच आहे. सर्व व्यापाऱ्यांची म्हणा किंवा सर्व लोकांची अपेक्षा होती की पर्टिक्युलरली इन्कम टॅक्समध्ये काहीतरी यावेळेला सूट मिळेल. आमच्यामध्ये तर अशी चर्चा होती की मोदी सरकार जे आहे त्यांनी जे इन्कम टॅक्स आहे ते पूर्णपणे काढून एकच टॅक्स लावणार आहेत अशी चर्चा होती. त्याप्रमाणे काहीतरी थोडाफार बदल होईल असं वाटत होतं. पण तसं काय बदल जरी झाला नाही तरी देखील जे काही बजेट आहे ते फार चांगल्या प्रमाणे त्यांनी केलेले आहेत. आणि याच्यामुळे देशाला अगदी चांगला फायदा होणार आहे. ह्याच्यापुढे जे आहे त्याच्यानंतर त्यांनी आणखीन सुधारून देशासाठी काहीतरी चांगलं करतील हे नक्कीच आम्हाला ह्याची खात्री आहे. आणि ही पुढच्या वेळेला त्यांनी आणखी सुधारणा करून लोकांच्याकडे वेगवेगळे 10 प्रकारचे टॅक्स न लावता एकच टॅक्स लावून जर केलं तर लोक स्वतःहून टॅक्स भरून देशाला रेव्हेन्यू पुष्कळ मिळेल. त्याप्रमाणे पुढच्या खेपेला त्यांनी जे बदली करावं, जरा आणखीन सुधारणा करावी ही अपेक्षा. ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಆದ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಲಖಪತಿ ದೀದಿ ಯೋಜನೆ ಅಂತ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಾ? नाही, मला त्याची कल्पना नाही आहे. ಸೊ ಇದನ್ನ ಒಂದು ಭರವಸೆಯ ಬಜೆಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದನ್ನ ವಿರೋಧ ಮಾಡೋರಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಾ? तसं विरोध लोकांना सांगणार काय? विरोधी हा विरोध करणारच. चांगला असेल तरी करणार, वाईट असं तरी करणार. पण हे जे आमच्या बाजूने जर बघितलं तर बजेट सुंदर केलेलं आहे, चांगलं केलेलं आहे. आमचा तर सगळ्यांचा पाठिंबा आहे. ಇದಿಷ್ಟು ವ್ಯಾಪಾರಿಗಳ ಮಾತುಗಳು. ಇದೊಂದು ಭರವಸೆಯ ಬಜೆಟ್ ಆಗಿದೆ, ಇದರಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಉಪಯೋಗ ಆಗಲಿದೆ ಅನ್ನುವಂಥ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಮರಾ ಪರ್ಸನ್ ಮಹದೇವ್ ಪವಾರ್ ಜೊತೆಗೆ ನಾನು ರವಿ ಸುರೇಶ್, ಕನ್ನಡಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.